आज हा हिरो हिच्याशी लग्न करतो, लग्न केल्यानंतर ह्याला ती आवडायला लागते आणि ती आवडायला लागते. मग हिला म्हणतो आपण डिवोर्स घेऊया. मग तिच्याशी लग्न करतो आणि मग असं म्हणतो की नाही हिच्याशी माझी मैत्री होती, आय फील गिल्टी, आय लेफ्ट हर अलोन. आणि मग गिल्टी ती म्हणते मला सोड, हा इकडे येतो परत. बरं ही प्रेग्नंट होते, ती पण प्रेग्नंट होते, कशी मला माहिती नाही, ती प्रेग्नंट होते. दोघांची मुलं एक, बरं हिचा 3 महिन्याचं असतं, तिचं न्यूज कळते. बरं हे 3 महिन्याचं आणि आज न्यूज कळली, याच्यामध्ये दोघे एकत्र डिलिव्हर होतात, एकीचं मूल मरतं, दुसरीला दिलं जातं. बरं ते मूल पाण्यात पडतं, मरतं. 5 दिवसामध्ये ही पहिली परत प्रेग्नंट होते. कशी होते यार? आम्ही रिॲक्ट काय करायचं घरवाले म्हणून, म्हणजे मुहूर्त असा लावा ना, ह्याच्यामुळे असा ना पोरगं मेलंय, सगळं झालंय, हिला माहिती की माझं पोर मेलंय, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी करून ती लगेच एका झालं आणि तिचा ऍक्सिडेंट झाला आणि डॉक्टर म्हणतात आपके बच्चे को कुछ नहीं हुआ. ढॅन 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 ढॅन. नॉनसेन्स. किती इलॉजिकल. मग तुम्ही माकड समजताय का ऍक्टर्सना? खरंच मला सांगतो, दशरथा घे पायस, ते पायस हातात येईपर्यंत 4 पोरं जन्माला आले समजून. सूर्य उगवला पण नाही आणि कर्ण जन्माला आला. काय करायचं मला सांग? ही क्रिएटिव्हिटी. आणि तुम्हाला असं वाटतं की हेच टेलिव्हिजन आहे? टेलिव्हिजन ऍक्टर्सना मारते. मी सांगतो, आय एम सॉरी. मी 9 वाजता बोलवायचं, संध्याकाळी 4 वाजता लावायचं. शेड्यूल ऍक्टर बरोबर शेअर करायचं नाही. का? तर ऍक्टरना कळेल ना पहिले 4 सिने तो नाहीये, मग तो उशिरा येईल. मग आमचं शेड्यूल मध्ये गडबड होते, कारण आमच्यावर विश्वास नाही. तर मग आमचा 5वा सीन आम्ही पहिल्यांदा घेतला तर काय करायचं? ते स्क्रिप्ट जे बनवतात त्याला आपण क्रिएटिव्ह म्हणतो. ते स्क्रिप्ट इतकं भयंकर असतं की तुम्ही कॅरेक्टर सापडतच नाही तुम्हाला. ते ऍक्टर्सना समजतच नाही ते ऍक्टर्स महत्वाचे आहेत म्हणून. त्यांच्यासाठी फक्त लीड हेच महत्वाचे असतात. सिनियर ऍक्ट्रेस हवी होती, जी मराठी आहे किंवा हिंदी सिरियल होती. मी म्हटलं रोहिणी जी कोल्हू, तुला कोण रोहिणी? म्हणजे रोहिणी अत्तंगडीची. तर ती क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणाली कोण आहे वो? मग यांच्या आयडिया काय व्हॅल्यूचे असेल मला सांग. आजकाल दिग्दर्शकावरती विश्वास नसतो. जो मी 2.5 वर्ष रोल केला त्या रोज मला बोलवलं आणि चॅनलने मला रिजेक्ट केलं. फक्त हिरो हिरोईन वरती सिनेमा किंवा सिरियल तर नाहीच होत. तुमच्या अंगावरती अख्खा पूल पडतो, दुसऱ्या दिवशी तुम्ही कपाला पट्टी बांधून फक्त येताना दंडाला बांधून येता. परवा एक ते कुठला तरी फोटो बघितला आपल्या का कुठल्या मराठी सिरियलचा, ब्लाऊज वरती बँडेड केलं. तुम्ही तुमचा इपिक कसं कास्ट करणार? तुम्हाला चॅनल अप्रूव्ह करतं म्हणजे काय करतं? त्याच्या अप्रुव्हलच्या व्याख्या काय आहेत? त्याची परिमाणं काय आहेत? तुम्ही एखादा माणूस अप्रूव्ह करता म्हणजे कशावर? माझे फॉलोअर्स बघून? आणि तुम्ही कसे वागता लोकांशी, काय करता? रिस्पेक्ट नाही. पॅकअप ही पद्धत आहे का? एका चॅनलला एक झालं की त्या चॅनलच्या सगळ्या सिरियलमध्ये तेच होतं. बरोबर. अगं फुलं पण तीच असतात ग, मांडणी पण तीच असते, विषय पण तेच असतात. क्रिएटिव्हिटी कुठे गेली तुमची मला सांग. शुक्रवार संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत आम्ही काम करत नाही, बिकॉज वी हॅव अ वीकेंड. मग स्क्रिप्ट पर्यंत करायचं काय? 6 महिने आधी तुमची तयारी होते. 6 महिने आधी तयारी झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीन प्ले येत का नाही? तुम्ही कॉपीच करता ना. तुम्ही कॉपी करा, तुम्हाला कॉपी जमत नाही. ती आमची क्रिएटिव्ह वाली म्हणे आपको पता है ये आपका लास्ट सीन है, आप इसके बाद मरने वाली हो. ही पद्धत आहे सांगण्याची तुम्हाला. आणि नंतर मी त्याला असं म्हटलं की क्यों मार रही हो उसे यार? एक तो एक्ट्रेस अच्छी है, अच्छा रोल है, आपको भी मार दो, आपको भी मार देती हो फिर. तिच्या वयापेक्षा जास्ती माझा अनुभव आहे. ही क्रिएटिव्हिटी तुमच्या, तुम्ही क्रिएटिव्ह हेड आहे का? मी हळदी कुंकू लावत नाही बायका यार, लग्नावर टिळे पण लावत नाही. वो क्रिएटिव्ह मना की आहे. क्रिएटिव्हला नाही माहिती यार मराठी संस्कृती काय. क्रिएटिव्हला नाही माहिती. एका याच्यामध्ये सत्यनारायणाची पूजा होती, फोटो सुद्धा सत्यनारायणाचा. करा ना, तुम्हाला थोडा रिसर्च करायचा आहे ना. नाही वो क्रिएटिव्ह नाही बोलणार. चॅनल से अप्रूव्ह आहे. हे चॅनल से अप्रूव्ह म्हणजे मला हा प्रश्न अजूनही कळत नाहीये की पॅन इंडियाच्या नावाखाली तुम्ही अंबाबाई डायलॉग मध्ये बोललं की अंबाबाई होते. आता माझी स्टोरी होती, कोल्हापूरची स्टोरी होती माझी. तुम्ही एक खानदानी मराठा कुटुंब आहात. तुमच्यामध्ये करवा चौथ कसा येतो? तुमच्यामध्ये बांग भरणं काय येतं? इन्फ्लुएन्सर्स नावाचा शब्द आहे ना, मला त्याचा हसायला येतं. इन्फ्लुएन्सर म्हणजे जो इन्फ्लुएन्स करतो. तुम्ही काहीतरी आजकाल विकत नाचा आणि काय करा आणि असं करत नाचा, आणि ते इन्फ्लुएन्सर कसे होता तुम्ही? आणि तुम्हाला कलाकार मान्यता कशी मिळते? म्हणजे आशुतोष राणा, यशपाल शर्मा, मुकेश तिवारी ही तुमची बॅच आहे का? हो. मला आमच्याकडे शाहरुख खान मला ऍक्टर म्हणून नाही आवडत फार, कारण